मिरची भाजीचे चिरुबे आणि अळवा चिरुबे. शुभ सकाळ गावला कसे काय मजेत ना. तर आज असा गणपती बाप्पाचा दुसरो दिवस आणि आज ऋषीपंचमी असा हुंदरपी असा. आज हुंदर मामाचो मोठो मान. तर त्याची आज पूजा वगैरे त्याचा आवडता खीर वगैरे करून दाखवली जाते, वाडी दाखवली जाता. तर दुसरा ऋषीपंचमी. तर आमच्या आत्ताकडे ऋषीपंचमी केली जाता. त्याचं मी पूर्ण व्हिडिओ आज करतले, तुम्ही नक्की तुम्ही बघा. चला तर मग काय काय तयारी केली ती बघूया आपण. चला. बंडी घातलो ते बंडी घातलं बंडी मिरची भाजीचे चिरुबे आणि अळवा चिरुबे. त्यांचं तिकडे आहे ना बाईकडे. कामा सुरू काय गेलो डेट काढले. हो भाऊ तू पाठी आणत नसलो किती येऊ पण लागले. ते सांगतात वय 40. तर हे अळू तयार झालेला असा शिजता एकदम चुलीवरचा. आम्ही नाही 40 उलट. तर मंडळी ज्यांची ऋषी असताना ऋषी धरतात आज उपवास, तर ते व्हाळा जाऊन आंघोळ वगैरे करतात. तर बघूया ते काय काय करतात ते. चला तर मग जाऊया आपण. आणि अशी उचलली आता. तिघांची ऋषी आहे ना गो. ऋषीवाली कोण कोण असं. चलली भाळ्यात आंघोळ करूसाठी. जवळच व्हाळा खाली आमच्या घराच्या खाली. असं आमचं ही आमची भाळी होणार आहे. मासे कुठे घेतात गावतात. हां हां अच्छा काय गावतं खवळे. हां अरे पकडलेला मग येतलास.
चप्पल घाल. ही नाव चालली ऋषीवाली. ते बस झाला हे बसा. ते पट्टरी येते समोर पुढे. नको बस दिसता झूम करतो. पानं खाताच काय ती? हां सावण टाकायचा. पेव पेव बघतील सगळी. पुढे अशीच पाणी असं तिकडे.
हे धरलं ना तर गावाल्यानो त्यांची आंघोळ वगैरे करून झाली. आता ती घराकडे येऊन कपडे चेंज करून पूजा करतली ऋषीची. तर ती म्हणजे गोष्ट वगैरे वाचूची असता, कथा असता ती ऋषीची, ती पण तुमका मी ऐकवीन कशासाठी ऋषी पंचमी केली, आता काय कसं काय केलं आता. तर चला मी आता घराकडे आता आहे, ती येतात हळूहळू. चला तर घरा गेलो तू कपडे चेंज कर. चलत नाही हे बुवा आणि गेम खेळतात. अशा टेबलवर बसत असता. काल काय गेलेलो पंचमी व्रत ऋषी पंचमी व्रत सर्व वर्गातील स्त्रियांनी करावे. या व्रताच्या अधिकारी स्त्रिया आहेत. हे व्रत 7 वर्षे करून शेवटी उद्यापन करावे. ब्रह्मांड पुराण आणि भविष्योत्तर पुराण यामधील 2 कथा मूळ संस्कृत श्लोकांसह दिल्या आहेत. ऋषी पंचमी व्रत पूजा झाल्यानंतर ही पोथी त्या 2 कथा अवश्य वाचाव्यात, इतरांनी वाचून दाखवावे. हे अत्यंत महत्वाचे आहे. हे एक थोर व्रत आहे. या 2 कथा वाचल्या तर त्यात अर्थ भरलेला असलेला आढळून येईल. हे व्रत खरोखरच लाभदायक आहे. स्त्री
स्त्रियांसह पुरुषांनी हे व्रत करावे. भगवान श्रीकृष्णाने या महान व्रताची थोरवी गायलेली आहेत. ब्रह्मदेवाने या परम मंगल व्रताची महती सांगितली आहे. हे एक श्रेष्ठ व्रत आहे. साहित्य: हळद, कुंकू, रांगोळी, गंध, फुले, तांदूळ, दुर्वा, तुळशी, कापूर, अक्षता, धूप, अगरबत्ती, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, गुळ, खोबरे, फळे, पंचामृत, गोमूत्र, गोमय, आखाडा, समई, निरांजन, हिरव्या बांगड्या, सुटी नाणी, गळेसरी, जानवी जोड, कापसाची वस्त्रे, अगस्ता, वडाची पाने, पिंपळाची पाने, रुईची पाने, आघाडा आणि फळे इत्यादी. ऋषी पंचमी व्रत. भाद्रपद शुक्ल पंचमीच्या दिवशी मध्यान्ही समुद्र, नदी, तलाव, विहीर यांच्या काठी जाऊन प्रथम आघाडा वनस्पतीच्या 7 काड्या चावून दात घासावे. नंतर आघाड्याची प्रार्थना करावी. नंतर देहशुद्धीसाठी गायीचे शेण व माती अंगाला लावून स्नान करावे. तीळ व आवळे एकत्र वाटून ते केसाला लावावे. केस धुवून स्वच्छ करावे. मग नवीन वस्त्र परिधान करून घरी यावे व पूजेच्या ठिकाणी जमीन सारवावी. लादी असेल तर पुसावी. एक पाट ठेवून सभोवती रांगोळी घालावी. पाटावर ओळीने 8 तांदळाच्या चौकोनाकृती तयार करून अरुंधती व 7 ऋषी म्हणून त्या तांदळावर एक सुपारी ठेवावी. मग थोडे पंचगन्य, गोमूत्र, गोमय, दूध, दही व तूप एकत्र मिसळून प्यावे व पूजेला बसताना मंत्र म्हणावा. प्रथम आपल्या इष्ट देवांना हळदी कुंकू वाहून देवापुढे 2 विड्यांची पाने, त्यावर सुपारी व नाणे ठेवून नमस्कार करावा. घरातील वडील मंडळींना नमस्कार करून पूजेला अक्षता वाहाव्या. पंचामृत स्नानम समर्पयामी असे म्हणत तुळशी पत्राने सुपाऱ्यांवर पंचामृत शिंपडावे. नंतर तुळशी पत्राने शुद्ध पाने शिंपडताना म्हणावे, पंचामृत स्नानानंतर शुद्धोदक स्नान समर्पयामी. वस्त्राने कार्पास वस्त्र समर्पयामी. कापसाची केलेली वस्त्रे वाहावीत. पहिली सुपारी सोडून इतर 7 सुपाऱ्यांवर जानवी अर्पण करावी. फुले वाहावी. धुपारतीने, उदबत्तीने व निरांजनाने ओवाळावे. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. पळीवर पाणी तामणाने सोडावे. फुलाला गंधाक्षत लावून हे अर्पण करावे. विडा व सुपारी ठेवून उजव्या हातावरून एक पळी पाणी त्यावर सोडावे. दक्षिणा एका विड्यावर ठेवून त्यावर पाणी सोडावे. नंतर अरुंधतीची पूजा करावी. अरुंधती देवीला हळद, कुंकू, काजळ, सिंदूर, अत्तर इत्यादी परिमल द्रव्य व अलंकार वाहावे. नंतर फुले वाहावे. धुपारतीने, उदबत्तीने, निरांजनाने ओवाळावे. नंतर पालेभाज्या, कंद आणि मुळे वगैरे एकत्र करून शिजवलेल्या भाजीचा नैवेद्य दाखवावा. मात्र ज्या वस्तूंसाठी बैलाचे श्रम कारणीभूत झालेले असतील अशा कोणत्याही वस्तूंचा उपयोग केलेला नसावा. यशप्राप्त फळे ठेवून एक पळी उदक सोडावे. मुखवासार्थे तांबूल समर्पयामी म्हणत देठासह विड्याच्या 2 पानांवर एक सुपारी ठेवलेला विडा प्रत्येकासमोर ठेवावा. दक्षिणा यथाशक्ती दक्षिणा म्हणून एक नाणे ठेवून नमस्कार करावा. निरांजनाने ओवाळावे. कापूर प्रदीप्त करून ओवाळावा. उजव्या हातावर काही नाणी व सुपारी घेऊन गंध, अक्षता व फुले घेऊन त्यावर पळीने उदक घालून सर्व अर्ध्य तामनात सोडावे. व नैवेद्यासाठी केलेल्या कंदमुळ भाजीचा आहार भक्षण करावा. सर्व सुपाऱ्यांवर अक्षता वाहून नमस्कार करावा. रात्री फलाहार करावा किंवा फक्त दूध प्यावे. ब्राह्मणाला सौभाग्यवान देऊन नमस्कार करावा. इति ऋषी पंचमी पूजा समाप्त. सार्थ ऋषी पंचमी व्रत कथा. प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. हेमाद्र ब्रह्मांडे सीता उवाच श्रुतानि देवदेव श्रव तानि शुभ हुनीच. नैमिषारण्यात मराठी वाच. हो पहिला श्लोक नैमिषारण्यात सूत शौनकोदिकांस ब्रह्मांड पुराण सांगत असताना म्हणाले, हे ऋषीओ, ब्रह्मदेवाने नाना प्रकारची व्रते सांगितली. ती ऐकून सीताश्वर राजा ब्रह्मदेवाला म्हणाला, हे सर्व देशाच्या ईशा भगवान ब्रह्मदेवा, तुम्हापासून मी पुष्कळ व्रते ऐकली. आता सर्व पापांचा नाश करणारे असे व्रत कृपया मला सांगा.
राजाचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाला, राजा, सर्व व्रतांत उत्तम आणि सर्व पापांचा नाश करणारे ऋषी पंचमी हे एक विख्यात व्रत आहे. हे राजा, त्या व्रताच्या आचरणाने व्रतकर्त्याला नरकाचे दर्शन देखील होत नाही. याविषयी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. विदर्भ देशात उत्तंग नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होता. सुशीला ही त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. तिला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन सगळं मराठीत वाजत. अपत्य झाली. पुत्राचे नाव सुविभूषण असे ठेवले. पुढे त्याचा यथाविधी व्रत बंद केला. त्यानंतर त्याच्या या पुत्राने ऋग्वेद आदी 4 वेदांचे व्याकरण, ज्योतिष इत्यादी वेदांगे, पदे, क्रम इत्यादी विकृती याद संवर्तनाम उत्तम प्रकारे अध्ययन केले. नंतर त्या उत्तंग ब्राह्मणाने आपल्या बरोबरीचा कुलीन असा ब्राह्मण तरुण पाहून त्याला आपली कन्या यथाविधी विवाह करून दिली. हे राजन, पण तिच्या दुर्दैवाने तिला लवकरच वैधव्य प्राप्त झाले. मग ती उत्तंग ब्राह्मणाची कन्या विधवा पतिव्रतेने उचित अशा धर्माचा स्वीकार करून आपल्या पित्याच्या घरी राहू लागली. तेव्हा तो उत्तंग ब्राह्मण त्या आपल्या विधवा कन्येच्या दुःखाने भाजून गेला. याकरता पुत्राला घरात ठेवून तो ब्राह्मण श्रेष्ठ उत्तंग आपली पत्नी व विधवा कन्या यांना बरोबर घेऊन गंगा तीरी अरण्यात गेला आणि तिथे राहून शिष्यांना वेद शिकवू लागला. त्याची ही विधवा कन्या नेहमी आपल्या पित्याची प्रेमपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती पित्याची सेवा करून अत्यंत शांत होऊन मध्यरात्रीच्या सुमारास दगडावर निजली. तेव्हा असा काही विलक्षण चमत्कार झाला की अंगावरचे वस्त्र नाहीसे होऊन तिचा देह एका किड्यांची रास बनली. त्यांचे शिष्य आपापला पाठ खोकीत असता त्या मुलीची ही अवस्था पाहून त्यांना फार दया आली. हे वर्तमान त्यांनी तिच्या आईला कळवले. शिष्य म्हणाले, आई, हा काय चमत्कार झाला हे आम्हाला ठाऊक नाही. ती तुमची कन्या देवीसारखी पवित्र आमच्या समक्ष त्या शिळेवर निजली होती. तिथे अकस्मात ती किड्यांची रास झाली असे दिसत आहे. उत्तंग ब्राह्मणाची पत्नी शिष्यांनी सांगितलेले हे वर्तमान ऐकून जणू काय वज्रपात झाला असे वाटून भ्रमिष्ठासारखी होऊन ती तत्काळ आपली कन्या त्या ठिकाणी निजली होती तिथे आली आणि मुलीची ती अशी अवस्था झालेली पाहून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली. ऊर बडवून घेत असता तिची मूर्छा झाली. काही वेळाने ती शुद्धीवर येऊन उठून बसली. नंतर तिने मुलीला उठून तिच्या डोळ्यांना पाणी लावले व तिला 2 हातांनी धरून तिच्या पित्याजवळ नेले. तिचे पिता म्हणजे ते उत्तंक ऋषी त्याला तिने विचारले की, महाराज, ही मुलगी निजलेल्या ठिकाणी कोणत्या वाईट कर्माने किड्यांनी व्याप्त झाली हे सांगा. आपल्या पत्नीचे ते भाषण श्रवण करून तो उत्तंक ऋषी क्षणमात्र ध्यानपरायण झाला. त्याने ध्यानात आपल्या कन्येने पूर्वजन्मी काय केले होते हे ज्ञानदृष्टीने जाणले व आपल्या पत्नी सांगितले. प्रिय, ही कन्या पूर्वीच्या 7व्या जन्मात ब्राह्मणाची पत्नी होती. तेव्हा एकदा ती रजस्वला झाली असता आपण रजस्वला असल्याचे कोणतंही न सांगता घरातील भोजनादी वस्तूंना हिने स्पर्श केला. हे जे हिने या जन्मात पाप केले त्याच्या योगाने तिचे शरीर किड्यांनी नित्य व्याप्त होत असते. ही कन्या रजस्वला संबंधी पापाये युक्त आहे, म्हणूनच हिची अशी दशा होते. रजस्वला स्त्री पहिल्या दिवशी चांडाळणी सारखी असते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिनी सारखी असते, तिसऱ्या दिवशी परिटणी सारखी असते. 3 दिवस अपवित्र असलेली स्त्री 4थ्या दिवशी शुद्ध होते. या मुलीने मी दुसरी वाईट गोष्ट केली. एकदा हिने मैत्रिणीच्या संगतीने ऋषी पंचमी व्रत अवलोकन करून या व्रताचा अपमान केला होता. परंतु त्या व्रतावलोकनाच्या पुण्याने तिला ब्रह्मण्य कुलात जन्म प्राप्त झाला. पण त्या व्रताचा तिने अपमान केला. या दोषे करून सांप्रत हिचे शरीर किड्यांच्या राशीसारखे होत असते. त्या मुलीने असे काय पातक केले होते म्हणून विचारले. त्यावरून मी तुला हे सर्व कारण सांगितले. पतीचे हे भाषण ऐकून सुशीला म्हणाली, महाराज, ज्या व्रताचा केवळ दर्शनामात्रानेही आपणासारख्या ब्रह्मवर्चस्वी अशा ब्राह्मणाच्या निर्मल कुलांमध्ये जन्म प्राप्त होतो, ज्या व्रताच्या अपमानाच्या योगाने मध्यरात्री देहाचे कृमिराशी होतात, असे महाआश्चर्यकारक हे व्रत आहे. तर नाथ, हे मला कृपा करून सांगा. पत्नीचा हा प्रश्न ऐकून उत्तंक ऋषी म्हणाले, सुशीले, सर्व व्रतात उत्तम असे हे व्रत तुला सांगतो. या व्रताचे आचरण केल्याने मनुष्य रजसंपर्क जन्य दोषापासून तत्काल मुक्त होतो. या व्रताचे आचरण करणारी स्त्री आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक अशा त्रिविध दुःखांपासून मुक्त होऊन सौभाग्यत्वे पावते. तिचे सर्व प्रकारे कल्याण होते आणि सर्व संपत्ती प्राप्त होऊन कोणत्याही प्रकारची आपत्ती राहत नाही.
भाद्रपद मासी शुक्ल पक्षी ही जी पंचमी तिथी या दिवशी महानदी किंवा सरोवर इत्यादिकांमध्ये यथाविधी स्नान करून व व्रताचा नियम करावा. नंतर नित्यकर्म आटोपून होमशालेमध्ये अथवा वस्त्रमंडपामध्ये आसनावर ऋषींची यथाविधी स्थापन करून पूजा करावी. पवित्र अशा चांगल्या पंचामृतांनी भक्तिपूर्वक यथाविधी स्नान घालावे. चंदन, अगरू, कर्पूर इत्यादी सुगंधी मिश्रगंध ऋषींना अर्पण करावे. नाना प्रकारची सुगंधी पुष्पे वाहावी. सुगंधी धूप व दीप अर्पण करावे. चांगली चांगली वस्त्रे व यज्ञोपवीते यथाविधी अर्पण करावी. नंतर नैवेद्य समर्पण करावं. चांगल्या शुभ फळांनी युक्त असे मंत्र मधून अर्ध्य दान करावे. अर्ध्य देण्याचा मंत्राचा अर्थ कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ हे 7 ऋषी सांगितले आहेत. मी दिलेले हे अर्ध्य ग्रहण करोत किंवा सर्व काळ माझ्यावर संतुष्ट राहोत या मंत्राने अर्ध्य देऊन हे आख्यान म्हणजे ऋषी पंचमी व्रत कथा श्रवण करावी. नंतर नाना प्रकारच्या शाखांचा उपहार करावा. त्या दिवशी सर्व काळ ऋषींचे ध्यान करीत व्रताने राहावे. या विधीने हे चांगले व्रत आचरण करावे. जो हे व्रत आचरण करील त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य व फल प्राप्त होते आणि सर्व दाने केल्यापासून जे पुण्य प्राप्त होते ते सर्व या एका व्रताचरणाने प्राप्त होते. जी स्त्री हे ऋषी पंचमी व्रत करते ती सर्व सुख भोगणारी होते. उत्तम प्रकारच्या रूपसौंदर्याने युक्त होते. पुत्र पौत्रादी संतती संपन्न होते. इहलोकी सर्व सुखाचा उपभोग घेऊन ती परलोकी अक्षय गती पावते. पुनर्जन्म प्राप्त झाते. तरी सर्व पूर्वजन्मीचे स्मरण पाहून ती पुन्हा हे व्रत करून अंतिम मुक्त होते. ब्रह्मदेव म्हणतो, राजा सीताश्वा, हे व्रत पूर्वी उत्तंक ऋषीने आपल्या पत्नी सांगितले ते मी तुला सांगितले. हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. हे अवश्य मेव आचरावे म्हणजे सर्व पापांचा नाश होईल. द्वितीय अध्याय पुढे काय द्वितीय अध्याय तेवढंच आहे. आता वाचलं तेव्हा तेच ना, सेमच असतं. नाही नाही वेगळं आहे ते. वाचू. हा, कृष्णाने सांगितलेलं आहे एवढंच. 2 अध्याय. द्वितीय अध्याय. युधिष्ठिर श्रीकृष्णास म्हणाले, हे देवा, देवांच्या ईशा श्रीकृष्णा, तुम्हापासून मी पुष्कळ व्रते श्रवण केली आहेत, परंतु सांप्रत्य सर्व पापांचा नाश करणारे दुसरे एखादे व्रत असेल तर ते मला सांगा. युधिष्ठिराचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, ऋषी पंचमीचे व्रत हे तुला कथन करतो. हे व्रत आचरण केल्याने स्त्री सर्व पापांपासून मुक्त होते. हे ऐकून युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, अशी पंचमी कोणती? हे युधकुलुद्धा, हे व्रत केले असता स्त्री कोणत्या पातकापासून मुक्त होते? केशवा, पापे अनेक प्रकारची आहेत, त्यात ऋषी पंचमीचे व्रत केल्यामुळे स्त्रिया कोणत्या पापापासून मुक्त होतात ते मला सांगा. युधिष्ठिराचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, जी दृष्ट स्त्री रजस्वला झाली असेल, अज्ञानाने किंवा जाणून बुजून घरातील वस्तू पदार्थांना व दुसऱ्या मनुष्यांना स्पर्श करून विटाळ करते व घरची कामे करते, तिला मोठे पाप लागते. ती अवश्य नरकात जाते. आता रजस्वला स्त्रीला इतकी निंद का मानावी? 4ही वर्णांनी तिला घरातून बाहेर का ठेवावी याचे कारण तुला सांगतो. पूर्वी इंद्राने सुराला युद्धात मारले. वृत्र हा ब्राह्मण होता, त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्या लागली. हे राजश्रेष्ठा, त्या ब्रह्महत्येने घेरल्यामुळे सर्व तेज नष्ट होऊन इंद्र अतिलज्जित झाला. नंतर त्या पातकापासून आपली शुद्धी होऊन मुक्तता व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेला. नंतर युधिष्ठिरा इंद्राची दुर्दशा पाहून ब्रह्मदेवाला दया आली. त्याने देवांसह क्षणमात्र विचार करून संतुष्ट अंतःकरणाने इंद्राला त्या ब्रह्महत्येपासून मुक्त केले. ते असे की ब्रह्मदेवाने त्या ब्रह्महत्येचे 4 विभाग केले आणि ते लागले 4 ठिकाणी वाटून टाकले. असे की हे राजा, ब्रह्महत्येचा एक विभाग अग्नीच्या अगदी प्रथमच्या ज्वालेत ठेवला. पावसाळ्यात नद्यांना प्रथमच पाणी येते, त्यात दुसरा विभाग ठेवला. पर्वताच्या शिखरावर व वृक्ष जातींमध्ये 2 ठिकाणी मिळून 3रा विभाग ठेवला आणि 4था विभाग स्त्रियांच्या
ठेवला. राजा म्हणून चारही वर्णांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वला स्त्रीला निरंतर मोठ्या प्रयत्नाने दूर ठेवावे असे सांगितले. रजस्वला ही पहिल्या दिवशी चांडाळीसारखी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातीने, तिसऱ्या दिवशी परिटण्यासारखी अपवित्र असते, चौथ्या दिवशी तिची शुद्धता होते. तरी फक्त पतिसेवेपुरती शुद्धी होते. देव व पितृकर्मास पाचवे दिवशी तिची शुद्धी होते. अशी रजस्वला ही दोषी म्हणून कळत नकळत तिच्या संपर्काने जे पाप झाले असेल त्या पातकाला नाश करण्याकरता हे ऋषी पंचमी व्रत तिने करावे. ही ऋषी पंचमी सर्व पापांचा क्षय करणारी व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांनी हे व्रत करावे. स्त्रियांनी तर हे व्रत अवश्य करावे. भगवान परमेश्वर म्हणाला, राजा युधिष्ठिरा, या व्रतांच्या संबंधाने पूर्वी घडलेली ही कथा तुला सांगतो. पूर्वी कृत युगात विदर्भ देशाच्या राजधानीत श्रेणजित नावाचा राजा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णात्मक प्रजेचे यथाज्ञ प्रतिपालन करणारा असा होता. त्यांच्या देशात म्हणजे राज्यात ऋग्वेदादी 4 वेद व वेदांची अंगे ह्यात मोठा प्रवीण व सर्व प्राणीमात्रांचे हित करण्याविषयी तत्पर असा सुमित्र नावाचा ब्राह्मण राहत होता. हे राजेंद्र, तो ब्राह्मण सर्व काळ शेतकरी करून त्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण करीत असे. त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. पतीच्या सेवेत सुषेत ही तत्पर होती. ती जयश्री या नावाने प्रसिद्ध होती. त्या ब्राह्मणाच्या घरात शेतकीच्या संबंधाने पुष्कळ नोकरचाकर होते. ब्राह्मणाचा असा मोठा संसार होता. त्या जयश्रीला पदरच्या माणसांच्या निर्वाहाची फार काळजी पडत असे. पावसाळ्यात घरातील सर्व कामे आटपून नंतर शेतांमध्ये जाऊन तिथली कामे स्वतः मन लावून करावी असा तिचा क्रम चालत असे. एके समयी तिने आपण रजस्वला आहे पाहिले तरी घरातील सर्व कामे केली. श्रीकृष्ण म्हणतात, राजा युधिष्ठिरा, ती रजस्वला झाली असूनही तिने पात्रधिकांना स्पर्श केला. पुढे काही कालाने ती साध्वी स्त्री मरण पावली. नंतर लवकरच तिचा पती सुमित्र देखील काळाच्या स्वाधीन झाला. याप्रमाणे ती उभयंता पती पत्नी मरण पावली व आपल्या कर्माच्या अधीन झाली. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने रजस्वला असता घरात संपर्क केला. त्या दोषाने ती कुत्रीच्या जन्माला गेली आणि सुमित्र ब्राह्मणाने स्वतः काही पाप केले नव्हते तरी तिच्याशी संपर्क केला. या दोषाने तो बैलाचा जन्म पावला. याप्रमाणे ती उभयंता स्त्री पुरुष पती पत्नी आपल्या वाईट कर्मामुळे तसे जन्म पावली. रजसंपर्क दोषाने त्या उभयंतांना जरी तिर्य योगी प्राप्त झाली तरी त्यांनी स्वधर्माचे आचरण केले होते. म्हणून उभयंतांनाही पूर्वजन्मात काय केले होते याचे स्मरण राहिले होते. श्रीकृष्ण म्हणतात, राजा, असा चमत्कार झाला की ती कुत्री आणि तो बैल उभयंतांनी पूर्वजन्मातील पातकांचे स्मरण करीत देवयोगाने आपल्या पूर्वजन्मीच्या पुत्राचे घरी राहिले. त्या सुमित्राचा पुत्र पित्याची सेवा करण्याविषयी तत्पर व गुरुची आज्ञा पालन करणारा असा होता. सुमती असे त्याचे नाव होते. तो मोठा धर्मज्ञ होता. देवता, अतिथी व अभ्यंग यांची पूजा करणारा होता. एके दिवशी आपल्या पित्याची श्राद्ध तिथी प्राप्त झाली तेव्हा पित्याचे भक्तिपूर्वक श्राद्ध करण्याचा संकल्प करून चंद्रवती या आपल्या पत्नीला म्हणाला, हे चारुहासिनी प्रिय, आज आपचे वडिलांचा श्राद्ध दिन आहे. याकरता ब्राह्मणांना भक्तिपूर्वक भोजन दिले पाहिजे. तर हे प्रिये, तू स्वयंपाक तयार कर. याप्रमाणे पतीची आज्ञा झाल्यामुळे चंद्रवतीने उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला. खिरीचे पात्र चुलीवर ठेवले होते. त्यात सर्पाने गरळ टाकली. कुत्री झालेली ती सुशीला तिथे जवळ संचार करीत होती. तिने ते पाहिले तेव्हा त्या पायस ब्राह्मणाच्या पोटात जाऊन आपल्या पुत्राला ब्रह्महत्या लागेल म्हणून भयभीत होऊन त्या कुत्रीने एकदम येऊन तो स्वयंपाक स्पर्श करून विटाळ केला. हे पाहता चंद्रवतीला मोठा राग आला. तिने त्या कुत्रीला जळक्या लाकडाने एक जबरदस्त प्रहार केला. नंतर तो स्वयंपाक सर्व टाकून लवकर ती भांडी घासून घेऊन चंद्रवतीने पुन्हा पाकसिद्धी केली व सुमतीने यथाविध श्राद्ध केले. ब्राह्मण जेवल्यानंतर उष्टी पाने बाहेर टाकली नाहीत, कारण श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणाचे उष्ट नदीत इत्यादी पवित्र ठिकाणी टाकावे. कुत्री इत्यादी प्राण्यांना खाऊ देऊ नयेत म्हणून चंद्रवतीने ती उष्टी पाने खळगाव काढून जमिनीत पुरून टाकली. त्या दिवशी कुत्रीला काही उचिष्ट न मिळाल्याने कडकडीत उपोषण घडले. नंतर भुकेने व्याकुळ झालेली ती कुत्री त्या रात्री पूर्वजन्मीचा आपला पती
तो सांप्रत बैल झालेला त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, अहो पतिराया, आज मी उपोषित आहे. मला कोणी काही खाण्यास दिले नाही. दररोज मला घासभर अन्न देतात, पण तेही आज मिळाले नाही. त्यामुळे मला फार भूक लागली आहे. नेहमी माझा पुत्र सुमती मला मुद्दाम काहीतरी चटण्यास देतो, पण आज मला त्याने उष्टे अन्नही दिले नाही. खिरीच्या भांड्यात सर्पाचे विष पडले ते मी पाहिल्यामुळे बिचारे ब्राह्मण मरतील म्हणून मी मुद्दाम त्या भांड्याला जाऊन शिवले. सुनेला राग येऊन तिने मला फारच मारले. त्यामुळे माझे सर्व अंग दुखत आहे. कंबर तर मोडली. आता मी काय करू? तिचे हे दुःख ऐकून बैलाला फारच वाईट वाटले. तो म्हणाला, भद्रे, पूर्वजन्मी तू पापांचा संग केलास, त्यामुळे तुझी ही अशी दशा झाली. माझ्याने काही होण्यासारखे नाही. मी केवळ ओझी वाहणारा झालो आहे. आज मी आपल्या मुलाच्या शेतात दिवसभर नांगराला जुंपलेलो होतो. मुलाने मला पुष्कळ मारले. माझ्या तोंडाला जाळी घातलेली होती. साऱ्या दिवसात मला काही खाण्यास न मिळाले. मी देखील बुभुषित आहेत. आमच्या मुलाने भक्तिपूर्वक श्राद्ध केले, पण ते अगदी व्यर्थ आहे, कारण आज मला फारच कष्ट करावे लागले. कृष्ण म्हणतात, राजन, याप्रमाणे कुत्री व बैल आपल्या माता पित्या संवाद चालला होता. त्यावेळी त्याचा पुत्र सुमती जवळच निजला होता. त्याने या उभयंतांचे बोलणे मुळापासून ऐकले आणि ते आपले आईबाप आहेत असे समजून सुमती फारच कष्टी झाला. तेवढ्यात रात्री तत्काळ त्यांचे या दोघांनाही यथेष्ट खाण्यास दिले. हे राजा युधिष्ठिरा, त्यांचा तो पुत्र सुमती आपल्या माता पित्यांची ती अशी तशी अवस्था झालेली पाहून अत्यंत दुःखित झाला. यांना अशी ही दुःखावस्था प्राप्त होण्याचे काय कारण असावे हे समजून घ्यावे असा निश्चय करून तो अरण्यात जाण्यास निघाला. तिथे ज्ञानवृद्ध व परमधार्मिक असे ऋषी राहत होते. तिथे जाऊन त्याने ऋषींना नमस्कार केला. आपल्या आई वडिलांचे हित ज्याने होईल असे वचन तो ऋषीप्रत बोलला. सुमती म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तो लक्षात घेऊन त्यांचे विचारपूर्वक उत्तर सांगा. माझ्या आई वडिलांना पशुयोनी प्राप्त झाली आहे. आई कुत्री झाली आहे, बाप बैल झाला आहे. पूर्वजन्मात ती दोघं सदाचरण करणारी होती. त्यांना अशी वाईट गती प्राप्त होण्याचे कारण काही दिसत नाही. तर हे तपोधन हो, पातकापासून मी उभयत मुक्त अशी होईल ते कृपा करून सांगा. कृष्ण म्हणतात, राजा युधिष्ठिरा, असे दुःखित झालेल्या सुमतीने ते उद्धार करून ऋषींना फार दया आली. त्या ऋषी मंडळात सर्व तपा नावाचा एक मोठा विद्वान सर्वज्ञ व दयाळू असा ऋषी होता. सुमतीला त्याच्या आई वडिलांची मुक्ती होण्याविषयी तो उपाय सांगू लागला. सर्व ऋषी म्हणाले, हे सुमती, तुझी आई आपल्या घरी असता एके समय तिने आपण रजस्वला झाल्याचे जाणूनही घरात सर्वत्र स्पर्श केला. त्या कर्म विपाकाने तिला कुत्रीचा जन्म प्राप्त झाला. तुझ्या पित्याने काही पाप केले नाही, पण तिच्याशी संपर्क केला. त्या दिवसाने त्याला बैलाचा जन्म प्राप्त झाला. आता त्याची मुक्ती व्हावी अशी तुझी इच्छा असेल तर ऋषी पंचमी व्रत कर. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्या स्त्री सहवर्तमान मोठ्या निष्ठेने भक्तीपूर्वक ऋषींचे पूजन करून 7 वर्षेपर्यंत ऋषी पंचमी व्रत कर आणि शेवटी यथाविधी ऋषी पंचमी व्रताचे उद्यापन कर. उद्यापनाच्या वेळी आपल्याला अनुकूलता असेल त्याप्रमाणे द्रव्य खर्च करावे. वित्तशाष्ट करू नये. व्रतांच्या दिवशी शाकांचा आहार करावा. देवभात, राजगिरा इत्यादी तृणधान्य भक्षण करावे. कंदमुळे अथवा फळे इत्यादी जे काही भक्षण करायचे असेल ते नांगरून तयार झालेल्या जमिनीत नसावे. भाद्रपद मासी शुक्ल पंचमी तिथी प्राप्त झाली असता त्या दिवशी 2 प्रहारच्या वेळी नदी, तलाव इत्यादी स्वच्छ जलाशयावर जाऊन आघाड्याच्या काड्यांनी प्रथम दंताधावन करावे. असे की हे वनस्पती, आयुष्य, बल, यश, कीर्ती, तेज, प्रजा, पशु आणि द्रव्य तसेच वेद, बुद्धी व शास्त्रीय निश्चय मला दे. या मंत्राने आघाड्याची प्रार्थना करून मग मुखाचा दुर्गंध नाहीसा होण्याकरता व दंत स्वच्छ होण्याकरता तसेच इंद्रिय स्वच्छ होण्याकरता मी दंतधावन करतो असा मंत्र म्हणून दंतधावन करावे. या मंत्राने दंतधावन करून स्नान करावे. व्रतमूर्तीची प्रार्थना करून मूर्ती का स्नान करावे. याप्रमाणे 7 स्नाने करून तीळ आणि आवळे एकत्र वाटून ते केसाला लावावे. केस स्वच्छ धुवून साफ करावे. नंतर नवीन व शुद्ध वस्त्रे परिधान करून अंतःकरण स्थिर ठेवून अरुंधती सह वर्तमान दिव्य ऋषींचे पूजन करावे. पूजेच्या मंत्राचा अर्थ कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि सांध्वी, अरुंधती या मंत्राने ऋषी पंचमीचे स्वस्थ अंतःकरण यथाविधी पूजन करावे. हे द्विजश्रेष्ठ सुमते, याप्रमाणे हे ऋषी पंचमीचे व्रत केले असता ऋतू संपर्कात दोष समूळ नाश पावेल यात काही संशय नाही. श्रीकृष्ण म्हणतात, राजा युधिष्ठिर, ऋषीच्या मुखातून ऋषी पंचमीचे व्रताचे महात्म्य ऐकून सर्वांची आज्ञा घेऊन सुमती घरी गेला आणि ऋषीने सांगितल्याप्रमाणे
स्त्रीसह वर्तमान भक्तिपूर्वक ऋषी पंचमी व्रत करिता झाला। याप्रमाणे सुमतीने सर्व पापांचा नाश करणारे ऋषी पंचमी व्रत यथोक्तम करून त्यांचे फल आपल्या आई वडिलांना अर्पण केले। हे युधिष्ठिरा, या व्रताच्या पुण्य प्रभावाने सुमतीची मातोश्री ती सुशीला तत्काळ कुत्रीच्या जन्मापासून मुक्त होऊन दिव्य अशा विमानात बसली। दिव्य वस्त्रे प्रदान करणारी अशी ती त्याची माता स्वर्गलोकाप्राप्त जाती झाली। हे राजा, सुमतीचा पिताही काही कालपर्यंत आपले आयुष्य भोगून मरण पावला आणि त्या पशुयोनीपासून मुक्त झाला। या ऋषी पंचमी त्या व्रत प्रभावाने तो देखील स्वर्गात गेला। हे राजेंद्र, कायिक, वाचिक अथवा मानसिक जे काही पाप असेल ते सर्व या ऋषी पंचमीच्या व्रताच्या प्रभावाने नाहीसे होते। आता हे व्रत करण्यास जे पुण्य प्राप्त होते ते राजश्रेष्ठ मी तुला सांगतो। सर्व व्रते आचरण केली असता जे पुण्य मिळते ते सर्व तीर्थात स्नान केले असता जे पुण्य प्राप्त होते, सर्व दाने दिली असता जे पुण्य प्राप्त होते ते सर्व या ऋषी पंचमी व्रताच्या आचरणाने प्राप्त होते। हे व्रत जी स्त्री आचरण करते ती चिरकालीन सुखाचा उपभोग घेते। उत्तम रूप, लावण्य ही तिला मिळते। मुलगे, नातू व पंतू इत्यादींची तिचे घर भरून जाते। याप्रमाणे इहलोकी उत्तम सुखाचा अनुभव घेऊन परलोकी श्रेष्ठ गतीला जाते। हे राजा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे ऋषी पंचमी व्रत तुला या व्रत सांगितले। या व्रताच्या कर्त्याला त्या व्रतापासून सर्व संपत्ती प्राप्त होते। स्त्रियांच्या सर्व पापांचा नाश होतो। विपुल धन, अपार वैभव आणि अतुल कीर्ती प्राप्त होतात। श्रीकृष्ण म्हणतात, राजा युधिष्ठिरा, स्वर्गाची इच्छा असेल तर स्वर्गसुख प्राप्त होते, पुत्राची इच्छा असेल तर पुत्र प्राप्त होतो। याप्रमाणे त्या व्रताचरणांचे उत्तम फल तर आहेत, परंतु जे लोक ही ऋषी पंचमी कथा भक्तिपूर्वक श्रवण करतात, पठण करतात, त्यांची सर्व पापे नष्ट होतात।